आज सकाळची सगळी कामे पटापट आवरली होती. त्यानंतर दूध आलं होतं, तेही गॅसवर ठेवलं गरम करण्यासाठी. त्यानंतर शंभूला अंघोळ घालून झोपी लावलं होतं आणि एकदा त्यानं अंघोळ घातली ना तर मस्त 2-3 तास झोपी जातो तो. आणि त्यानंतर बेडशीटही खराब झालं होतं म्हणून धुतलं होतं. मग दुपारी तेही लावून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर भाजीचा गाडा आला होता, त्यांच्याकडून आळूची पानं घेतली होती. म्हटलं आज आळूच्या पानाचीच भाजी बनवूया. त्यासाठी मग लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं खोबरं, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर हे एकत्र बारीक करून घेतलं मिक्सरला. त्यानंतर पानं स्वच्छ धुवून कापून घेतली. त्यानंतर इथं बेसन पीठ घेतलं होतं, त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळदही घातली होती आणि थोडंसं मीठ घातलं होतं. त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं आणि थोडा वेळ भिजत ठेवलं. थोड्या वेळाच्या नंतर त्याला मग मस्त पानावर लावून घेतलं आणि छान अशा वड्या बनवून घेतल्या. आता ह्या तव्यावरच वाफवणार होते मी, कारण याला जास्त तेलाची गरज पडत नाही आहे जेव्हा आपण तव्यावर बनवतो. थोडंसं तेल टाकलं आणि त्यावर वड्या ठेवल्या आणि थोडंसं पाण्यात शिपका मारून झाकून ठेवलं तरी छान असं मस्त वाफवतात. त्यानंतर हे वाफवल्याच्या नंतर लगेच कट करून घेतल्या बारीक बारीक. आणि इकडे गॅसवरही कढई ठेवली होती, त्यात थोडंसं तेल घातलं आणि हे मिक्सर वाटं बारीक केलेला मसालाही घातला. त्यानंतर छान असा परतू दिला. त्यानंतर त्यात मसाले घातले, लाल तिखट, थोडासा कांदा मसाला आणि थोडीशी हळद आणि मीठ आधीही घातलं होतं, त्यामुळे आपण थोडंसं मीठही घालणार आहोत. आता हे मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि थोडंसं तेल सुटलं की त्यानंतर यात पाणी घालायचं आहे. जितकं लागेल तितकं घालू शकता. त्यानंतर आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर या ज्या वड्या आहेत कट केलेल्या त्यात सोडायच्या आहेत आणि मस्त 10 मिनटासाठी छान अशा शिजू द्यायच्या आहेत. शिजल्याच्यानंतर छान अशी भाजी तयार होते आणि खूपच छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.